बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत, कसे रुजावे बियाणे माळ राणी खडकात. इयत्ता 7वीत असताना मनाला भावणारी अशी कविता होती. पण या ठिकाणी ही कविता नाही, या ठिकाणी ही मोहीम आहे. नेमकी मोहीम काय आपण जाणून घेऊया. नितीनची बाळके आपल्या सोबत आहेत. सर, काय सांगाल नेमकी ही काय मोहीम आहे? बीज अंकुरे अंकुरे सागर ते सह्याद्री अशी ही 200 किलोमीटरची सायकल रॅली, सायकल यात्रा म्हणा, नाही तर सायकल वारी म्हणा, ही राष्ट्रसेवा दल सिंधुदुर्गच्या वतीनं आम्ही आयोजित केलेली आहे. आणि यातला सगळ्यात महत्त्वाचा हेतू म्हणा, उद्देश म्हणा, हा आहे की आज ज्या पद्धतीनं कोकणच्या निसर्गाचा ऱ्हास होत आहे, केवळ कोकणच्या नाही, केवळ सिंधुदुर्गच्या नाही, केवळ महाराष्ट्राच्या नाही, केवळ भारताच्या नाही, एकंदरीत जागतिक पातळीवरती जो ऱ्हास होत आहे त्याच्या विरोधातला कुठंतरी पर्यावरण वाचवा हा संदेश देण्यासाठी म्हणून ही सायकल यात्रा बीज अंकुरे अंकुरे, विचारांचं बीज आम्ही पेरीत जाणार. पर्यावरणाच्या रक्षणाचा विचार, त्याचं बीज हे या संपूर्ण 200 किलोमीटरच्या टप्प्यामध्ये आम्ही पेरीत जाणार. लोकांपर्यंत रुजेल तसं त्याला फळ येईल ही अपेक्षा. बरं, या रॅलीला नेमकी कुठून आणि कधीपासून सुरुवात झाली? कालपासून म्हणजे 23 तारखेपासून ही यात्रा किल्ले विजयदुर्गच्या प्रवेशद्वारापासून सुरू झाली. किल्ले विजयदुर्ग ते देवगड हा पहिला टप्पा होता. दुसरा टप्पा होता तो देवगड ते आचरे, आणि आज तिसऱ्या टप्प्यामध्ये आचरे, मालवण, कट्टा मार्गे आम्ही कुडाळपर्यंत आता पोहोचलेलो आहोत. उद्या सकाळी कुडाळ मठ मार्गे आम्ही सावंतवाडीमध्ये संध्याकाळी शिव उद्यानामध्ये जाहीर सभा आहे. सॅबी रॉड्रिक्स हे पर्यावरण कार्यकर्ते तिथं संबोधित करणार आहेत. आणि त्यानंतर परवा सकाळी सावंतवाडी, ओटवणे, वाफोली, बांदे मार्गे दोडामार्ग, आणि दोडामार्गमध्ये बुधवारी सकाळी या सायकल यात्रेचा समारोप तो होईल पर्यावरणाची शपथ देऊन, आणि तो होणार आहे गोवा मुक्ती आंदोलनाचं जे स्मारक आहे दोडामार्गमध्ये तिथे. बरं, या मोहिमेत सायकलिंगचा वापर करण्यात आला. नेमकं सायकलच काही तर वाहन नाही. सायकल हे एक प्रतीक आहे. माणूस आधुनिक जीवनशैली अंगीकारताना यंत्रयुगाचा सहकार्य म्हणा किंवा सहभाग म्हणा कसं घेऊ शकतो. आज साधी सोपी एक गोष्ट झालेली आहे की 12, 15, 16 वर्षाच्या मुलांना स्कूटर चालवायला शिकवण्यामध्ये धन्यता मानतात त्यांचे पालक. पण त्यावेळी मग जे काही त्यांच्या आयुष्यामध्ये होतं, आमच्या लहानपणी सायकल चालवण्याचा जो आनंद या सगळ्या पिढीने, आमच्या पिढीने भोगला, हा आनंद सुद्धा पुढच्या पिढ्यांपर्यंत पोचवावा. आणि तुम्ही बघाल की आमच्यासोबत जे 20, 22 युवक आहेत ते 16 वर्षापासून, 15 वर्षापासून ते 24, 25 वर्ष, ते अत्यंत आनंदाने आणि पूर्णपणे जोशाने ही सायकल चालवत आहेत. जो हेतू होता पर्यावरणाचा संदेश देण्याचा, त्याचबरोबर आपली जीवनशैली कुठेतरी निसर्गाची जोडण्याचा, आणि त्याच्यासाठी म्हणून सायकल. साधारण किती युवक, किती जण सहभागी झाले होते या मोहिमेमध्ये? प्रत्येक टप्प्यावरती 20 पेक्षा कमी नाही इतकी संख्या आहे. काही जण येतात, काही जण परत जातात, नवीन जोडतात. परंतु आमची परिस्थिती अशी झालेली आहे की आता आमच्याकडे सायकली कमी पडत आहेत आणि प्रतिसाद जास्ती मिळतोय चालवणारे आहे. त्यामुळे मग प्रत्येकाला कुठेतरी 2 किलोमीटर चालव, 4 किलोमीटर चालव, 5 किलोमीटर चालव, त्यांच्या उत्साहाला आवर घालावा लागतोय. याचा मला खूप आनंद आहे. धन्यवाद सर. आपल्यासोबत वेतुरेकर सर देखील आहेत. तर आपलं कोकण खरं तर निसर्ग संपन्न म्हणून या कोकणाच्या पण आपल्या कोकणात अशा प्रकारची मोहीम राबवावी लागते, काय सांगतात? मला वाटतं ही राबवावी लागते, म्हणजे ती पुढचा काळ लक्षात घेऊन राष्ट्र सेवा दल सिंधुदुर्गने ही नांदी केलेली आहे. ही सुरुवात आहे. आणि माझं हे आव्हान आहे प्रत्येक घटकाला, प्रत्येक सामाजिक संस्थांना आणि प्रत्येक NGOना आणि पर्यायानं या शासनाला आणि सत्तेला हे आव्हान आहे. आणि हे आव्हान आहे की केवळ इंधन वाचवा म्हणून युद्ध चालू आहे म्हणून आता तुम्ही इंधन वाचवा म्हणून आवाहन करू नका. सन्माननीय पंतप्रधान आवाहन करतात, आम्ही प्रतिसाद देतोय. सर्वसामान्य हे आमचं प्रतिकात्मक रीतीने आम्ही त्यांना सहकार्य करतोय. त्यांचा आदेश म्हणा, त्यांचं आवाहन म्हणा,
राष्ट्र सेवा दलानं चांगले ज्या गोष्टी आहेत त्याला नेहमी प्रतिसाद दिला आणि त्यातील हा एक भाग आहे. इंधन वाचवा हे केवळ सांगण्यासाठी नाही तर दैनंदिन जीवनामध्ये त्याचा वापर झाला पाहिजे, त्याच्यासाठी ही सायकल यात्रा आहे. आज महत्वाच्या 2च गोष्टी मी तुम्हाला सांगतो. मगाशी आमचे पर्यावरणवादी नेते रमेश गावस म्हणाले माणूस 20-21 दिवस अन्न पाण्याशिवाय राहू शकतो आणि राहू शकतो, पण श्वासाशिवाय किती तास जगू शकतो? उत्तर किती आहे? नाही ना. म्हणजे तो 5 मिनिट 3 मिनिट राहू शकत नाही, 3 मिनिट वर राहू शकत नाही. मग हा श्वासच जर देणारी झाडच जर नष्ट झाली, तुम्ही आम्ही जगणार कसे? हा कितीतरी वर्षानंतरचा जो येणारा प्रश्न आहे, काही वर्षानंतर तो प्रश्न आज आम्ही या ठिकाणी सर्वांसमोर मांडतोय आणि त्यामुळे त्याचा उठाव हा प्रत्येक ठिकाणी झाला पाहिजे. माझं आवाहन सामाजिक संस्था, सर्वसामान्य जनता यांना तर आहेच आहे, पण ही जबाबदारी राज्यकर्त्यांची आहे, ही जबाबदारी सत्ताकर्त्यांची आहे. केवळ वेगवेगळे प्रकल्प, अणुऊर्जा प्रकल्प किंवा इतर कोणतेही प्रकल्प आणले म्हणजे विकास नाही. जर या ठिकाणचा माणूस, या ठिकाणची जीवितहानी जर नष्ट होत असेल तर हा विकास काय कामाचा आहे? हा माझा प्रश्न आहे. माझे जन्मदात्रेच जर या ठिकाणी नष्ट होणार असतील तर माझा राहून काय उपयोग? बरोबर की नाही? त्यामुळे आपला सर्वांना जन्म देणारे, आम्हा सर्वांना वाढवणारे, पोषण करणारे हा निसर्ग जर नष्ट झाला तर तुमचं आमचं अस्तित्व किती राहणार? हा माझा प्रश्न राज्यकर्त्यांना आहे, सत्ताधाऱ्यांना आहे. आणि म्हणून त्यांनी या गोष्टीचा गांभीर्यानं विचार करावा, यासाठी ही यात्रा आहे असं माझं प्रामाणिक मत आहे. आणखी काय विचारायचं विचार? सर, एखादं झाड तोडलं आणि त्या ठिकाणी 100 झाडं लावली, पण ते झाड 100 वर्ष जुनं असेल तर ते जेवढी सावली देईल, जेवढा ऑक्सिजन देईल, 100 झाडं तेवढी देऊ शकणार नाही. काय सांगाल? अगदी एक्झॅक्टली. म्हणजे तुमच्या प्रश्नाचा रोग त्याचं मी थोडंसं विश्लेषित करून सांगतो. हा बाजूला हा असणारा हायवे बघा, हा हायवे अगदी ज्या ठिकाणी आपण उभे आहोत त्या कुडाळपासून कणकवलीपर्यंत किती झाडं होती, वडाची झाडं होती, पिंपळाची झाडं होती, आंब्याची झाडं. म्हणजे त्या आंब्याच्या झाडावर, त्या झाडांवर कितीतरी पक्षी होते, विविध प्रकारची ही या जैवविविधता होती. आज कुठे तिचं रखरखीत वाळवंट झालंय. आम्हाला जो विकास हवा हा असा रखरखीत विकास नकोय. आम्हाला विकास, जी जैवविविधता आहे ही त्याचं संरक्षण करून विकास हवा. तसा विकास जे शासन देईल त्याचं आम्ही कौतुक करू नव्हे, त्याचं कौतुक प्रत्येकानं केलं पाहिजे. आणि त्यासाठी हा जो महामार्ग आज केला, जी झाड तोडून त्याच्या बाजूला तुम्ही जो प्रश्न विचारलात, ती छोटी छोटी असंख्य हजारो झाडं लावली आहेत. ते किती म्हणजे, पण जे एक वडाचं झाड आहे, आंब्याचं झाड आहे, जे हजारो वर्षापूर्वीपासूनचं होतं, ते निर्माण होण्यासाठी पुन्हा किती हजारो वर्ष जातील त्याची गणती न केलेली बरी. हे होणे शक्य नाही. त्यामुळे असलेली झाडं न तोडता त्याचं संगोपन करणं, त्याचं रक्षण करून विकास करणं हेच करावं आपल्याला लागेल. बरं, शक्तीपीठ महामार्ग आहे, आता अणुऊर्जा प्रकल्प आपल्या देवगडमध्ये येतोय, मोठ्या प्रमाणावर झाडांची तोड होणार आहे. भविष्यात याचे काय परिणाम भोगावे लागतील? अर्थात त्याचे परिणाम हे सर्वांनाच माहीत आहे, राज्यकर्त्यांनाही माहीत आहे. त्यामुळे मला असं वाटतं की राज्यकर्त्यांनी त्याचा गांभीर्यानं विचार करावा. विचार हा जरूर केला. जर तुम्हाला या ठिकाणचा माणूस टिकवायचा असेल, या ठिकाणची जैवविविधता टिकवायची असेल, तुम्ही खऱ्या अर्थानं मानवतेसाठी जर काम करत असाल तर याचा तुम्ही विचार करा. कशा प्रकारे हा शक्तीपीठ मार्ग आपल्याला नेता येईल जरूर करा तुम्ही, आमचं काही म्हणणं नाहीये. पण जैवविविधता नष्ट करून नाही. जर असणारी झाडं, झुडपं, या ठिकाणचं मनुष्य प्राणी जीवन हे नष्ट करून जर तुम्ही देवदेवतांचा मार्ग जोडणार असाल तर त्या देवता सुद्धा क्षमा करणार नाहीत करणाऱ्यांना, हे मात्र लक्षात घ्या. तुम्ही आता म्हणालात उद्योगधंदे, उद्योगधंदे जोपर्यंत येत नाहीत इकडच्या तरुणांना इथल्या इथे रोजगार मिळणार नाहीत. बरेच लोक जे आहेत, बरेच तरुण आहेत, नोकरी धंद्यानिमित्त मुंबई असेल, पुणे असेल, कोल्हापूर, गोवा अशा ठिकाणी वळतात. इकडच्या तरुणांना इथल्या इथे रोजगार मिळणं हे देखील क्रमप्राप्त आहे. काय सांगतो सर? आपण जो रोजगार म्हणताय, हा जिल्हा सगळ्यात पर्यटन जिल्हा जाहीर झाला, मग त्यावर आधारित काहीतरी पाहिजे होतं. तुम्ही तोच सगळं उद्ध्वस्त करा. बायोडायव्हर्सिटी आपण म्हणतो, सगळी जैव इकोसिस्टीमच आपण नाहीशी करायला चाललो. हा कोकण जर म्हटलं ना तर कसं हवा पाण्यावर जगणारा कोकण आहे आणि इतका आपला हॅपीनेस इंडेक्स इतका चांगला आहे ना, त्यामुळे तुम्ही दुसरीकडे कुठे जा, इकडची माणसं अगदी व्यवस्थित आनंदाने जातात. हा तुम्ही आनंद नाहीसा करू नको, हेच सांगण्यासाठी आपली सायकल आहे. बरं, अगदी शेवटचा प्रश्न आहे सर, काय आवाहन कराल आजच्या दिवशी? आजच्या दिवशी एवढंच आवाहन करू आम्ही सर्व जनतेला, सर्व लोकांना, सर्व साथीला, या मानव जातीला, की या ठिकाणी जे भीषण संकट येऊ घातलेलं आहे, जे सर्वांवर आहे, अमू एक बाजूला नाही राहणार, तर ते संकट दूर करण्यासाठी जो विकास
विकास आहे, ही विकासाची व्याख्या बदला, त्या दृष्टीनं डोळे उघडून सर्वांनी याच्यामध्ये सहभागी व्हा. या यात्रेत जरी सहभागी होता आलं नाही तरी सुद्धा पर्यायानं आपली बाजू जी आहे ती बाजू समजून घेऊन या सिंधुदुर्ग हा कोकण आणि या परिसरावरील जैवविविधता राखण्याच्या दृष्टीनं प्रत्येक प्रयत्न करा, एवढंच या गोष्टी आवडतात. या ठिकाणी कोकण आणि कोकणची जैवविविधता वाचण्यासाठी आपल्याला सगळ्यांना प्रयत्न करावा लागेल अशा प्रकारचं आवाहन जे आहे ते वेतुरेकर सर यांनी केलं. चिन्मय घुगळे, सिंधू दर्पण, पुढा.